आणि यानंतर ज्यांच्या पक्षाला स्वातंत्र्यपूर्व कालखंडातही आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातही ज्यांनी रक्ताचं बलिदान दिलंय अशा पक्षाचे अर्थातच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी तुमच्या संग येऊ द्या किर. ही भावना शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगानं माझ्या मन मस्तिष्कामध्ये कुठेतरी दाटून आली आहे. ही भावना दाटून येण्याचं कारण काय, तर शेकाप नावाचा पक्षाचं नाव घेतल्यावर मला माझा आजा आठवतो. शेकापाचं नाव घेतल्यावर मला माझा आजा का आठवतो, तर माझ्या आजाचा रापलेला चेहरा मला दिसतो. माझ्या आजाचं थिगळ लावलेलं शर्ट मला दिसतं. माझ्या आजाचं चिंध्याने बांधलेलं तावदान मला आठवतं. आणि माझ्या आजाच्या टाचेच्या पायाच्या भेगा या मला आठवतात. आणि या शेकापचा जो विचार आहे हा कष्टकऱ्यांचा विचार आहे. आणि त्या विचाराच्या अनुषंगानं आज आपल्या सगळ्यांच्या सोबत या दिंडीत सहभागी होत असताना जी भावना दाटून आली आहे त्यामागची वैचारिक भूमिका ही केवळ महत्त्वाची नाही, तर त्यासोबतची भावनिक भूमिकाही महत्त्वाची आहे. जो विचार आज तुम्हाला मला आपल्याला धरून ठेवला पाहिजे, त्या विचाराला आपण विसरत चाललोय की काय, हा एकमेव चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर नवे चिंतन नव्हे तर एक चिंता व्यक्त करण्याकरता मी एका पक्षाचा अध्यक्ष नात्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गाडी पेट्रोलवर चालते. आता हा भाग वेगळा आहे की त्याच्यात इथेनॉल नावाचं पाणी आपले टोलकरी टाकायला लागलेत. मात्र बिना पेट्रोलची बिना डिझेलची गाडी चालू शकत नाही, बिना इलेक्ट्रिकचा लाईट लागू शकत नाही. तसाच पक्ष जो आहे हा बिना विचाराचा चालू शकत नाही आणि बिना विचारांचा असू शकत नाही. मात्र अलीकडच्या काळात बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, पैसा फेक तमाशा देख नावाचं एक नाटक हे आज आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. त्यामुळे काही विचार काही नाही. मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं काँग्रेसचा विचार काही नाही, कम्युनिस्ट विचाराच्या अनुषंगानं शेकापचा विचार काही नाही, नीतिमूल्य काही नाही, प्रामाणिकपणा कोणता विषय नाही. आज या पक्षात उद्या कोणत्या पक्षात अशा प्रकारे पक्षांची जी फुटाफाटी आपण बघतो त्यामध्ये बिना विचाराचा पक्ष ही अशी राजनैतिक आजची एक चिंता आणि एक परिस्थिती अशी झाली आहे. मात्र मला अभिमान आहे की इकडचा सूर्य तिकडे उगवेल, कोण कोणत्या पक्षात सकाळी जाईल सांगता येत नाही. मात्र शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या मुळांना आपल्या विचारांना ज्या पद्धतीने घट्ट पकडून बसलाय याबद्दल मला तुम्हाला सर्वांना सलाम करा वाटतोय. तो सलाम लाल नाही, तो सलाम तिरंगा आहे. आणि हा तिरंगा सलाम आपण आपल्या विचारांना घट्ट पकडून बसण्याच्या अनुषंगाने आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय भाई जयंत पाटील साहेब, आपण म्हणत असताना किंवा बोली भाषेमध्ये कुठेतरी आपला पक्ष छोटा आहे अशा प्रकारचा उल्लेख होतो. मात्र छोटा आपला पक्ष नाही. आपला पक्ष डॉक्टर साहेबांच्या, देशमुख साहेबांच्या निमित्तानं एक आमदार जरी कुठेतरी असतील, मात्र तुमच्या पक्षाची किती संख्या आहे ही महत्त्वाची नाही. जी मुळं आहेत ती मुळं खोलवर रुजलेली आहेत आणि ती समाजवादाच्या आणि आर्थिक स्वरूपामध्ये या देशामध्ये समता स्थापन झाली पाहिजे या अनुषंगानं आहे. आणि हा पक्ष जो आहे या पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं काम, सोबत घेऊन जाण्याचं काम काँग्रेस पक्षाची भूमिका आणि धोरण ठरलंय. इंडिया अलायन्स आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. कोण पक्ष कोणासोबत राहील, हम साथ साथ है ना म्हणता हम आपके है कोण, हा चित्रपट आता राजकीय दृष्टिकोनातून धुमाकूळ कुठे कुठेतरी घालत आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष
आणि काँग्रेस या आगामी निवडणुका या सोबतच लढतील, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि आज हे अंतिम सत्य असल्याच्या अनुषंगानं तुम्हाला मला जी सत्ता उलथून टाकण्याचं काम करायचं आहे, जे मस्तीत आलेले, जे अहंकारात डुबलेले जे सरकार आहे, जे फासिस्ट सरकार आहे, ज्यांचं आणि आपलं कधी वैचारिक सर्वात कधी जमलं नाही, त्यांना उलथून टाकायचं आहे. आणि ते उलथून टाकताना कोणता पक्ष काय सोबत येईल नाही येईल हे वेळेवर ठरेल. मग एकाच आघाडी पण आहे आणि भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून इंडिया अलायन्स पण आहे. मात्र शेतकरी कामगार पक्षाला अधिकचं माप देऊन एक मार्गदर्शक आणि एक हमसफर म्हणून काँग्रेस पक्ष घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. शेकापच्या अनुषंगानं मला आजाद माझा सांगितलं, त्यासोबत आपल्याला हे सांगितलं पाहिजे की मेरा रंग दे बसंती चोला, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे. तो भगतसिंगांचा विचार, त्या विचारामध्ये आपण सर्वजण आहात. माझ्यासारखा कार्यकर्त्यावर कुठेतरी विनोबा भावे महात्मा गांधींचा सर्वोदयाचा एक वर्चस्व, त्या विचाराचं आकर्षण वाढलं. पंडित जवाहरलाल नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था कुठेतरी भावली. म्हणून मी त्या पक्षात जरी असलो तरी बॅलन्स ठेवण्याच्या अनुषंगानं आणि एक वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्षाचा हात हा घट्ट ठरून ठेवला पाहिजे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, हे सत्य शेवटी हा विचार अधिवेशनामध्ये आपण सर्वजणांनी त्याचं चिंतन केलं नाही तर योग्य ठरणार नाही. म्हणून 4 अधिकचे शब्द या अधिवेशनाच्या अनुषंगानं पुन्हा सांगू इच्छितो. जगामध्ये एक माणूस आहे आणि तो जगभर फिरतोय. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया, मैं हूं डॉन अँड फिश 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 गोळ्या चालवतो. कधी इराणवर गोळ्या चालवतो, कधी युक्रेनवर गोळ्या चालवतो, कधी युक्रेनच्या सोबत युक्रेनला सोबत घेऊन रशियावर गोळ्या चालवतो. आणि हा जो ट्रम्प तात्या नावाचा जो माणूस आहे, हा ट्रम्प तात्या नावाचा माणूस जो निघालाय आणि डॉनच्या भूमिकेत निघालाय, एक मस्तवालच्या भूमिकेत निघालाय. त्याच्या हातात बायबल नाही, त्याच्या हातात कोणता शांतीचा संदेश नाही, पांढरा झेंडा नाही. त्याच्या हातात काय, तर त्याच्या हातामध्ये बंदूक आहे. आणि या बंदुकीने मी शक्तिशाली आहे आणि माझं सगळेजण ऐका, मीच आका आहे, माझ्या समोर सगळेजण झुका. या तोऱ्यामध्ये ट्रम्प जो आहे हा सर्व संसाधनं जे आहेत, सर्व पैसा जो आहे, सर्व सत्ता जी आहे ती माझ्याच जवळ आणि माझ्याच खिशात असली पाहिजे. या अहंकारातून आणि या अजेंडातून आणि सर्व स्वतःला म्हणत असताना या देशामध्ये, या जगामध्ये, या विश्वामध्ये, युनिव्हर्समध्ये अशांतता पसरवण्याचं काम ट्रम्प करत आहे. आता या ट्रम्प आपल्या विचाराचा आहे का? अजिबात नाही. कारण ट्रम्प हा अशांतता फैलवायला निघालेला आहे. ट्रम्प हा द्वेष पसरायला निघालेला आहे. तो पोलरायझेशनच्या माध्यमातून या जगाची विभागणी करायला निघाला आहे. म्हणून या अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात तुम्हाला आपल्याला राहत असताना विश्वशांती हा संदेश हाणारा हा आपल्याला घेतला पाहिजे. या जगाला युद्ध पाहिजे का बुद्ध पाहिजे हा सांगणाऱ्या भारत देशातून एक वैश्विक भूमिका देखील तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना ठरवलेली पाहिजे. राहिला आता भारताचा विषय, तर भारताच्या विषयामध्ये आपले जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधानही काही कमी नाहीत. ट्रम्पला का घाबरतात, ट्रम्पच्या ताटाखालचं मांजर का झालेले आहेत माहीत नाही. ट्रम्पने तिकडून वाव केलं तर हा म्याव म्याव करतात. ट्रम्पला एवढे घाबरतात. त्या एप्स्टीन फाईलमध्ये असं काय काय दडलेलं आहे की स्वाभिमान विकून आपल्या देशाचा पंतप्रधान हा कुठेतरी आता मुजरेकरी झालेला आहे. त्यामुळे ट्रम्पला मुजरा करतो, ट्रम्पला घाबरतात आणि आपल्या या देशाचे ध्येय धोरणं जे आहेत ही सगळी गुंडाळून ठेवत असताना, आपल्या देशाचा स्वाभिमान गुंडाळून ठेवत असताना आता अमेरिकन ट्रेड डीलवर सही करण्याकरता आपल्या देशाचा पंतप्रधान निघालाय. या अमेरिकन ट्रेड डीलमध्ये काय आहे तर गिरण्यांच्या चिमणीमधून निघणारा जो धूर आहे आणि त्या गिरणीमध्ये हातामध्ये हातोडा घेऊन काम करणारा आपला जो कामगार आहे, ज्याला आधीच 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायला लावतात आहे. सर्व कामगारांचे जे कल्याणाचे जे धोरण आहेत ते गुंडाळून ठेवल्या जातात आहे. आणि यावर
या अमेरिकन ट्रेड डीलचा मोठा परिणाम होणार आहे, कारण विदेशातला माल हा आपल्या देशात जेव्हा येईल तेव्हा आपलं उत्पादन कमी होईल, आपले कारखाने बंद पडतील, आपली बेरोजगारी वाढेल. हे त्या अमेरिकन ट्रेड डीलमध्ये आहे. अजून त्या ट्रेड डीलमध्ये काय आहे, तर त्या ट्रेड डीलमध्ये जो आपल्या हातातला कोयता आहे, आपल्या हातातलं जे खुरपं आहे, आपल्या हातातली जी तिफन आहे, तो कोयता जो आहे त्याच्यावर आता फार मोठं गंडंतर आलंय, कारण त्यातून अमेरिका जी आहे ती एक्सपोर्ट करेल आणि आपण विदाऊट इम्पोर्ट ड्युटी त्यांचा माल जेव्हा घेऊ तेव्हा रक्ताच्या घामातून रक्ताचं सिंचन करून घाम गळून जे उत्पन्न शेतकऱ्याने घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव राहणार नाही. आणि आपल्या पंतप्रधान जे आहेत हे कधीही लोकांपुढे येत नाही. अलीकडच्या काळात तर त्यांना रात्रभर झोप लागत नाही, आणि रात्रभर झोप लागत नाही म्हणून चिवताई मधातच रात्रीच उठतात आणि व्हिडिओ बनवून टाकतात. आता भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यांना काही समजत नाही, त्यांना काही सुचत नाही. एस्टिन फाईल कधी बाहेर येतं आणि मी कधी घरी जातो, या एकाच चिंतेमध्ये आज असताना सगळं आंदोलन चिरडून टाकण्याकरता ते बुलडोजर चालवून त्यांची जुनी शैली आहे. मात्र आपल्या देशाचा जो पंतप्रधान आहे तोही डॉनच्या खालोखाल आता असं म्हणायला लागलाय की नायक नहीं खलनायक हूं मैं. आणि नायक नाही खलनायक हूं म्हणत असताना पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे, तर पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांबद्दल सहिष्णुतेने वागलं पाहिजे, विरोधकांच्या बद्दल आदराने वागलं पाहिजे. अजून पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे, तर शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, कामगारांच्या, अल्पभूधारकांच्या, महिलांच्या, युवकांच्या भविष्याच्या उज्ज्वल होण्याच्या अनुषंगानं ध्येय धोरणं ठरवली पाहिजे. मात्र याच्या अगदी उलटं काम आपल्या देशाचे पंतप्रधान करत आहे. आणि हा माणूस जोपर्यंत पंतप्रधान आहे तोपर्यंत तुम्हाला मलाला जय संविधान आणि लाल सलाम हा म्हणण्याचा अधिकार आहे का, याचं चिंतन आजच्या या शेकापच्या अधिवेशनाच्या अनुषंगानं हे कुठेतरी तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सर्वांना हे केलं पाहिजे. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. नरेंद्र मोदीच्या मोदी, मात्र देवेंद्र फडणवीस जे आहेत ही काही कमी नाही. जगात जे आहेत तेच भारतात आहे, आणि भारतात जे आहे तेच महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रातला लोकोबा लोखंडे नावाचं पात्र रंगवणारे आपले जे पंतप्रधान मुख्यमंत्री आहेत यांचं कौशल्य आहे, केसानी गळा कापण्याचं एक कौशल्य त्यांच्याजवळ आहे. लाडक्या बहिणींचा घात केला, फसव्या कर्जमाफीच्या योजनेतून शेतकऱ्यांचा घात केला, पेपर फुटीचा वारंवार महाराष्ट्रातली पेपर फुटी, युवकांचा घात केला. आणि हा मुख्यमंत्री आपले जे आहेत हे घातपाती मुख्यमंत्री आहेत, विश्वासघातकी मुख्यमंत्री आहेत. आणि या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पैसा फेक तमाशा देग नावाचं नाटक, एक तमाशा लावलाय. आणि तो लावत असताना भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय. समृद्धी महामार्गामध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. आता एक शक्ती महापीठ निघतोय. थेट गडचिरोलीचं जे खनिज आहे ते खनिज गोव्याच्या बंदरापर्यंत आणून विकण्याच्या अनुषंगानं एक शक्ती महापीठ काढला जातोय. आणि त्या शक्ती महापीठाच्या माध्यमातून 20,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचा आहे. त्यामुळे यांच्याजवळ हरामाचे पैसे आहेत आणि पैशांच्या माध्यमातून हे राजकारण करतात आहे. राजकारण विचाराच्या माध्यमातून झालं पाहिजे. राजकारण नियतीच्या, नियोजनाच्या, नीतिमत्तेच्या अनुषंगाने झालं पाहिजे. मात्र या महाराष्ट्राच्या दळबद्री करंट्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पैशावर आणून ठेवलंय. आणि पैसा फेकून, पैशाचा तुकडा टाकून पक्ष फोडण्याचं काम, मतदारांना विकत घेण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर या सरकारने चालवलेलं आहे. त्यामुळे अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. आपल्या अंगामध्ये जे रक्त आहे आणि त्या रक्ताचा लाल रंग घेऊन हा लाल झेंडा उभा राहिलाय. हा लाल झेंडा तुम्हाला मला काय प्रेरणा देतो, तो आपली जात सांगत नाही, आपला धर्म विचारत नाही, स्त्री आहे का पुरुष आहे ते विचारत नाही. तुझ्या अंगात रक्त लाल, माझ्या अंगात रक्त लाल, एक समता असली पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. ही भूमिका ज्या लाल रंगाची आहे ते लाल रक्त आपल्याला आता खवळून उठलं पाहिजे आणि स्वाभिमानाने म्हटलं पाहिजे की झुकेगा नाही साला.
आणि या किती पैशाचा महापूर येऊ द्या, कोणती बंदूक कानपट्टीवर लावू द्या, आपल्याला जो प्यारा आहे आपलं भारताचं संविधान आहे, आपला तिरंगा आहे, आपला लाल झेंडा आहे, आणि याची शपथ घेऊन तुम्ही आपण सर्वजण या टाकून एक नवीन प्रेरणा घेऊन जाऊ, एवढीच माफक एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्याकडे व्यक्त करतो. जाता जाता एक व्यक्तिगत जे माझा एक वेदना आहेत त्या वेदना आपल्या सगळ्यांपर्यंत सांगतो. माझ्या मुलाचा गेल्या 13 जून रोजी वाढदिवस झाला. तो 24 वर्षाचा झाला भाई, आणि वाढदिवसाच्या दिवशी तो माझ्या पाया पडायला आला. मी त्याला म्हटलं, अरे पाया पडू नको, पहिले बैस. आणि त्याला सांगितलं की तुला मी आता काय शुभेच्छा देऊ. माझा आजा मला सांगायचा की बाबू मेहनत करजो, बाबू कष्ट घेजो. मेहनत करणारा माणूस कधीच हरत नाही. मेहनत हाच माणसाचा मूल मंत्र आहे. कष्ट कर, मेहनत घे, मेहनत घे, मेहनत घे. मेहनतीला लाजू नको, कष्टाला लाजू नको. घाम जो आहे हा माणसाचा अलंकार आहे. कुठेही जा, कसाही जा, लाजायचं नाही, माजायचं नाही, आणि मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर. हे सांगता सांगता माझा आजा मरून गेला. मी थोडा अधिक मोठा झालो. आईने कान पिरगाळला आणि आई म्हणायची, शिक मेल्या, शिक, शिकशील तर पोटा पाण्याला लागशील. मेल्या शिक, शिकला तर तुला लोक ओळखतील. शिक्षण घेतलं तर जगशील, तगशील. आणि माझी आई ही मला सांगता सांगता, माझ्या पिढीला सांगता सांगता माझी आई ही आता आकाशात निघून गेली. आता मी तुला आईने जे सांगितलं ते सांगू का आजाने जे सांगितलं ते सांगू? आज बेटा या भांडवलशाहीच्या युगामध्ये मला जे आजाने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही, आणि मला जे आईने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही. कारण या भांडवलशाहीने घाम गळणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला मूर्ख ठरवण्याचा निर्णय घेतलाय. आणि शिक्षणाची जी डिग्री आहे त्याला फक्त एक कागद बनवण्याचं काम हे या भांडवलशाहीने केलंय. आता मी माझ्या मुलाला काय सांगू? ही माझी व्यथा नाही, त्याच्यासमोर संधी नाही, काय करावं समजत नाही. शिक्षण आहे, डिग्री आहे, मात्र नोकरी नाही. परीक्षा आहे, मात्र पेपर लीक आहे. कर्जावर कोणती गोष्ट भेटते, मात्र EVM ला पैसे द्यायला पगार नाही. त्यामुळे आजचा तरुण कासावीस झालाय, आणि तो कासावीस होऊन रस्त्यावर फिरतोय. शिवताय तो रस्त्यावर फिरत असताना त्याच्या ज्या वेदना आहे त्या काय आहे की माझ्याजवळ संधी नाही. सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठे आहे हो? सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठे आहे हो? ही वाटा मागणारी जी राजकारणातली जी पिढी होती, राजकारणातलं जे नेतृत्व होतं ते हरवलंय. माफ करा. आणि आपण सर्वजण या बाजारामध्ये, या मतदाराच्या बाजारामध्ये नागरिक म्हणून नाही, ते एक मतदार म्हणून आपण विक्री करता उभे आहोत. तेव्हा आपण नागरिक राहिलो नाही. नागरिक राहिल्यामुळे आपल्याजवळ लढा नाही, आणि आपण केवळ मतदार झालोय. आणि मतदार झाल्यामुळे आपली फक्त जात उरली आहे. मतदार झाल्यामुळे 500च्या एका नोटीमध्ये, मटणाच्या 2 बोटीमध्ये आणि दारूच्या एका चप्प्यामध्ये आपलं मतदान आपण विकायला लागलोय. त्यामुळे आपण आता केवळ मतदार म्हणून राहून चालणार नाही, आपल्याला नागरिक व्हावं लागेल. आणि जेव्हा आपण नागरिक होऊ तेव्हा या अडाणी अंबानींना धडा शिकवण्याचं काम आपल्याला करता येईल. आपण जेव्हा नागरिक होऊ, जेव्हा तिरंग्याकडे, लाल झेंड्याकडे बघू, जेव्हा आपल्या वैचारिक बापाकडे आपण बघू, तेव्हा भल्या भल्यांना थांबवून आपण आपला हक्क त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे येणारा काळ हा बाका आहे. चित्र बदलायला लागलंय, परिस्थिती बदलायला लागली आहे. मोदी घरी जाणारच आहे, आणि आता ठरलेलं त्यांचं ठरलंय. म्हणून काल सांबा जो आहे तो पुण्याला आला होता, आणि पुण्यावरून दिल्लीला गेल्यावर खलनायकाने विचारलं, अरे ओ सांबा कितने आदमी थे? तो म्हणाला, एक था सरदार. कौन था? तो त्याने सांगितलं, राहुल गांधी था. आणि मग पुन्हा एक व्हिडिओ बनवायला नरेंद्र मोदी पळून गेले. ही कथा विनोदाची जरी वाटत असली तरी आता त्यांचा अस्त जो आहे हा जवळ आलेला आहे. आपला उदय जवळ आलेला आहे. आणि हा आपला उदय होत असताना काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची एक मैत्री जी आहे ही येणाऱ्या काळातल्या सर्व गोष्टी ठरवण्याचा एक नियतीचा डाव जो टाकलाय तो आपल्याला जिंकायचा आहे. मात्र हा जिंकत असताना आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. जिंकत असताना आपल्या मनामध्ये एक उमंग आणि एक नवीन इच्छा जी आहे
एक महत्वाकांक्षा जी आहे ती ठेवायला लागणार आहे आणि अहिंसक पद्धतीनं हा लढा पुढे घेऊन जात असताना आपली जेव्हा सत्ता येईल तर ती आपली सत्ता आल्यानंतर भाई इंडिया अलायन्सचे आपण एक मोठे घटक आहात. येणाऱ्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये एक तुम्ही ठराव मांडा. तुम्ही सांगा की तुमच्याच अध्यक्षाचा ठराव आहे, आमच्या अधिवेशनात पारित झाला आहे. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, गेलेल्या एकाही हरामखोराला पुन्हा वापस घ्यायचं नाही. आणि हे पण आपली सत्ता आल्यानंतर जो आपला वचननामा जाहीरनामा जो राहील, हातांना काम आपल्याला द्यायचंय, उपाशी पोटाला अन्न आपल्याला द्यायचंय. आज फाटका दिसत नाही आपण म्हणतो, मात्र फाटका जो आहे तो आपल्या देशात आहे. भूकबळीची संख्या वाढत चालली आहे, त्याला वस्त्र आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे आज हातांना काम नाही, डोक्याला काम नाही, आणि हातात काम नसल्यामुळे हातात दगड घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नोबेल पारितोषिक विजेत्यांनी तर वेगळंच सांगितलं. आमच्या बहिणी लाईन लावून 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 लाडक्या बहिणी अंगठे द्यायला गेल्या. काय होतं ते, कोणता शब्द आहे त्याला, काय करायचं, ऑनलाईन करायला केवायसी. आपल्या बहिणी केवायसीत लाईन लावून उभी राहिली, तिची केवायसी काही झाली नाही. कर्जमाफीची केवायसी काही झाली नाही. मात्र चंद्रकांत पाटील सांगतात की दगड माराल तर दगड आम्ही उचलून घेऊ आणि त्या दगडावरचं फिंगरप्रिंट बघून आम्ही तुम्हाला अटक करू. अरे कुठे चाललाय आपला, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, हे म्हणण्याचं पाप महाराष्ट्रावर येऊ देऊ नका, ही अंतिम विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आणि हा माझ्या आजाचा जो पक्ष आहे, हा पक्ष जेव्हा जिवंत राहील, वाढत राहील, तेव्हा मला माझ्या आजाची आठवण येत राहील. आणि मला माझ्या आजाची आठवण जेव्हा जेव्हा येत राहील तेव्हा तेव्हा माझं डोकं हे ठिकाण्यावर येत राहील. वेळ झाला बाई, तुम्ही सगळ्यांना 2-2 मिनिटं सांगितले. मला एक गोष्ट आठवली, सांगू का? राहू दे तो पुढच्या वेळेस कार्यक्रमात सांगू. मात्र आजाला जो माणूस विसरतो तो आपल्या भूतकाळाला विसरतो. आणि जो समाज, जो पक्ष, जी व्यक्ती ज्याला इतिहास माहीत नसतो, वर्तमानाचं ज्याला भान नसतं, त्याचं भविष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा एका करंट्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. मी दलिंदर नावाचा एक शब्द नरेंद्र बद्दल वापरला, तो मला सांगितलं की तुमची जीभ घसरली. नरेंद्र हे खरोखर दलिंदर आहे. दलिंदर हा शब्द संस्कृत आहे, समजला नाही म्हणून मी नरेंद्र हे पनोती आहे म्हटलं. मात्र आज या अधिवेशनामध्ये नरेंद्र हे केवळ दलिंदरच नाही तर एप्स्टीन फाईल मधला बिलंदर आहे. आणि या विकृत माणसाला खाली खेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, हे आव्हान करतो. शेकापला मी लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि तुफानातील तुम्ही देवे आहात. उशक्काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. शेकापचा विचार हा पथदर्शक आहे. शेकापचा विचार हा दीपस्तंभ आहे. आणि या दीपस्तंभाची काँग्रेस पक्षाला, समाजाला, महाराष्ट्राला आवश्यकता आहे. त्यावर कोटी कोटी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. लाल सलाम. धन्यवाद आदरणीय सपकाळ साहेब. ऐकूया आपले नेते, महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय भाई जयंत पाटील.